आधी गवळी उठायलेत, हो झाडून काढतेत, मोटर लावतेत, पाईप फिरीतेत दारापुढे. रांगोळी तर काढायचं कामच नाही, मालकाने एकदाच रांगोळी काढली ती निघतच नाही. हां तोंड धुतात आणि गॅसवर चहा ठेवतात. ए उठ 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 उठ, तोंड ना चहा ठेवला आपल्या दोघाच. काय गवळणीचा थाट आजच्या. पहिला चहा तर मालकाचाच मिळतंय का नाही मिळत? अहो मिळत न मिळालं काय झालं, मालक उठत येत, मालकीन उठतच नाही. मग सगळं आवरलं की तोंड होऊन गॅसवर चहा ठेवतात, म्हणजे उठ आता. सुबसर तुमचं कसं काय आहे तर चहा सकाळी थाट आहे गवळणीचा, खरंच थाट आहे आजचा. 4ला तर उठायच्या त्या. बरं उठल्यावर काय त्यांना काम असायचं? दिन रजणी हाच धंदा गोविंदाचे पवाडे. उठलं कीच कृष्ण भजन करायचे. त्या कामं फार होते त्या काळात. एवढाले वाडे झाडायचे, सडा टाकायचा, रांगोळ्या काढायच्या, गाईचं शेण काढायचं, दूध काढायचं. गाई काही थोड्या होत्या का काय? एवढं मोठं काय शेण काढून टाकायचं, वाडा गायवाडा स्वच्छ करायचा, दूध काढायचं, भांडेपात्र धुवायचे, सगळं काम आवरायचं आणि पुन्हा यमुनेला पाणी आणायला जायचं. किती कामं होते पहिल्या काळात म्हाताऱ्या बायाला. पुन्हा पाणी आणायचं, ते डोक्यावर, कमरावर एक, डोक्यावर एक, त्याच्यावर एक, त्याच्यावर लहान, हातात लोंबतं. काय सांगावत किती कष्ट होते ते. पावसाळा दिवस, चिखल, पाय निष्ठायचे, काटे असायचे आणि त्या पाणी आणायचं गंगेहून. म्हाताऱ्या बायाला विचारा किती काम केलं पहिलं. आणि आताच्याला माठात आता पाणी पडायले आणि म्हणाले कामच खूप आहे. काय काम आहे आता? अहो खरा विचार केला काहीच काम नाही आता. सगळं बटनवर झालंय घरात, काही काम नाही. खरा विचार केला, विचारा पहिल्या बायाला किती कामं होते ते. होते की नाही? एवढा कामं करून पुन्हा शेतात जायचं आणि शेतातलं काम करून पुन्हा यायचं आणि पुन्हा घरी आलं की इतकं घरचं काम करायचं. आता कोण करायला एवढं? कामच कोणी करायला तयार नाही. आणि फार काम असलं की तिथं पोरगी देईनच. मग म्हणते तिथं लई काम आहे. अरे काम नाही तर काय. एक जणांनी पोरगी पाहिली, पसंती झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि बिघडलो. मला फोन आला, म्हणलं महाराज सगळं झालं पण पोरगी देईन ते. मला काय झालं? म्हणलं तिला कोणीकडे सांगितलं आमच्या घरी काम आहे. काम आहे? म्हणलं बरं थांब. मी तिथं झालं 2 तास बोललो त्या पोरीला. म्हणलं काय तुला पसंत आहे पोरगं? हो सगळं, जमीन घर म्हणली सगळं चांगलं आहे. मग काऊन नाही म्हणलीस? नाही म्हणली तिथं काम जास्त आहे म्हणायलीत. म्हणलं पाळणा बांधायला लावतो तुला तिथं आणि झोकायला द्यायला लावतो सासूला. अगं काम नाही म्हणली. घरातलं काम तर करावं लागेल ना तुला काहीतरी. का कामच करायचं नाही काय? नाही नाही घरातलं तर करी. मग ते काय नांगर हाणायला धाडायला काय तुला? काय बोलताल बिचारा, काहीच सांगता येत नाही. कामच म्हणाली. अरे काम नाही रे काही आता. खरं कामच नाही आताच्या काळात खरा विचार केला तर. हे सगळं आवरून निघायचं. उद्धव निघाले, खांद्यावर धोती टाकली, आता कळशी घेतली, यमुनेला स्नान करायला गेले. स्नान वगैरे केलं. उद्धव जाताना प्रत्येकाच्या वाड्यातून आवाज येऊ लागला होता बरं का. इतका सुंदर आवाज येऊ लागला. सकाळच्या वेळेला 4 वाजता दिवस निघाला. पक्षी गेले चरायला, पंतस्थ लोक निघून गेले. सडा सन्मार झालं आमचं. का ना तुझ्याकरता आत्ता ताजं लोणी केले, घरात ठेवले. दार उघडे माझं. हे का ना एकदाच माझ्या घरी जा. तुझ्याकरता मुद्दाम लोणी केले आणि माझ्या घरचं लोणी खातो का? उठ ना, उठ ना. देवाला उठीतात. उठ ना. उठीलव करी वन माळी उदयाचरे मिद्राला, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. वाह काय भाग्यवान आहेत गोपिका. देवाला उठवतं. देवाला उठवा लागतं हो, आणि देवाला झोपवावं लागतं. रात्री सेज आरती करावं लागते, देवाला झोपवावं लागतं, सकाळी उठवावं लागतं. देव उठत नाही, आपल्याला उठवावं लागतं. आपण उठवतोच का नाही?
काकड्यामध्ये आपण काकड्या करतोच ना दररोज. उठा पांडुरंगा आता प्रभात समय बातला, वैष्णवाचा मेळा, वैष्णवाचा मेळा. म्हणा तुम्ही थोडं मला मदत केल्या बरं होईल. महाद्वारापासून वळवंटापर्यंत आपण काकड्यात म्हणतो. देवाला उठवतात. उठा देवा उठा. किती पुण्यवान आहेत गोपिका. असं करीत काम करीत यमुनेला गेले, गडा पाण्यात बुडवला, उद्धवजीनं स्नान केलं, पूर्वाभिमुख असणारे बसलेत यमुनेच्या काठावर. गोपिका काम आपल्या घडा घेतला, कमर विचारले, पाहुणा नवीन दिसायला आहे, आपल्या गावातला नाही, कुठला आहे विचारायचं का. सगळे आले एका ठिकाणी गोळा झाले ना. उद्धवाला वेडा घातला, तुम्ही आमच्या इथं कोणाकडे आलात पाहुणे. नंदराजा, हां तो रथ तुमचा का नंदराजाच्या दारास. हो माझा बाई, किती छान रथ आहे हो, किती पांढरे शुभ्र घोडेत, किती सजलेला तो रथ. आत्ताच आम्ही म्हणून आलो किती मोठा पाहुणा आला असेल यांच्या घरी, नंदबाबाच्या घरी, किती रथ छान आहे. असं का. नाव काय तुमचं. उद्धव. छान आहे नाव. कुठून आलात. मथुरा. मथुरा हे शब्द ऐकले की बिघडल्या. आधी आवाजावं बोलू लागले, आता आरतुऱ्यावर चाल्या. ए माग एक शहाण आलता आमच्या गावात. कोणी पाटील होत, काय नाव होतं त्याच. अक्रूर, क्रूर, निर्दयी, कपटी, काळा, चांडाळ. आला देवाला घेऊन गेला. स्मशानासारखं गोकुळ वाटायला याच्यात कर्मन काही. उदास झालं या गावात कर्मन. आला देवाला घेऊन गेला. तू कशाला आलास. उद्धवाने सांगितलं, देवाने पाठवलंय मला. देवाला काय गरज आमची. आता गेला ना तिकडे आम्हाला सोडून. सांग त्या देवाला गवळणी मेल्या, त्यांना जाळले तिथे नाच एकदा. म्हणजे तुझं इतक्या तप्त झालत्या, एवढ्या बिघडल्या होत्या त्या. मला सांगा राग कोणाचं येते हो. येते की नाही राग. कोणाचं येते. येत नाही तुम्हाला राग. मला येते म्हणून विचारायला तुम्हाला. येत नाही सुभाषराव. कोणाचा. ज्याचं ज्याचं नितांत प्रेम असतं त्याचा राग येत असतो, लक्षात ठेवा. अत्यंत प्रेम दोघाचं एकूण एकर भावाभावाचं. काही कारणानं बिघडलं आणि वेगळे निघाली, कट्टर दोघाचा राग एकूण एकावर येतो. काय येतो. कारण दोघांनी एकूण एकावर प्रेम केलेलं असतं, म्हणूनच राग येतो. शेजाऱ्याचा राग येत नाही, पण घरातल्याचा राग येतो. याचं कारण आहे की प्रेम करतात एकूण एकावर. गोपिका कृष्णावर प्रेम करत होत्या आणि म्हणून गोपिकेंना राग आला होता. भ्रमर आलं होतं तिथं. भ्रमर भुंगा मी भोवताली फिरू लागला होता. ऋणू झुणू रे भ्रमरा. भ्रमर आलं होतं तिथं. भ्रमर. आणि भ्रमराला बोलू लागल्या त्या, ए भ्रमरा तुझं चित्त स्थिर आहे का. तू काळा आहेस. तू एका बाहेरून काळा आहेस, आतून काळा आहे. तुझा विचार काळा आहे. तू एका ठिकाणी राहत नाहीस. ह्या झाडावर त्या फुलावर त्या फुला मकरंद सेवा करतोस. तू एका ठिकाणी आहेस का. तू काळा आहेस, तू आसा आहे, तू तासा आहे. त्याला बोलू लागल्या. उद्धवजीनं विचार केला, या भ्रमराला बोलायल्यात का मला बोलायल्यात. काय मिळे भ्रमराला. आपल्या घरातलं उदाहरण बोलायचं असतंय सुनबाईला, पण कोणावर घालून. हो तुला तर उठाचं वाटत नाही ना. 8 वाजूस तर झोपतीस. तुझी माय काम करल का. सुनबाई बरोबर ओळखीत त्यात कोणाला बोलायली का नाही ओळखीत. स्वतःच्या पोरीला बोललीस का काय तू. कोणाला बोललीस. बोल.
बोल काय बोलायची ते बोल. काही काही माणसाला उलट बोलायची फार सवय. कामून अशा सवयीत कोणास ठाऊक. एका ठिकाणी कथेला गेलो, एक जणांनी दूध प्यायला बोलवलं टेलर मला. गेलो ना मग आता तिथं. मग गेल्यावर सगळे ते बसले भोवताली, त्यांच्या घरातले. म्हातारी होती अशी 80-90 वर्षाची, थोडी माझ्यापाशी येऊन बसली थोडी. म्हणले छान बाळा, भागवत चांगलं सांगतोस बाळा. मी म्हणलं हो आजी बरं आहे. दूध घेतलं. मग मी म्हणलं काय करतास बाळा, मला विचारलं त्या म्हातारीनं. काय म्हणलं सगळं चांगलं आहे म्हणलं. मग लेकरं बाळ म्हणलं आहे, एक मुलगा एक मुलगी आहे, सगळं चांगलं आहे म्हणलं. आई वडील सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत. मग आता मला विचारावं लागेल का नाही तिला. माझं सगळं विचारलं तिनं. मग त्या म्हातारीला मला सांगावं लागेल का नाही. मी म्हणलं आजी तुम्हाला लेकरं बाळ किती आहेत काय. ते म्हणले मला 4 मुलं आहेत. 4 मुलं. म्हणलं चांगलं आहे. म्हणलं काय करतात लेकरं. म्हणले महाराज चांगले आहेत आपले. एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे. म्हणलं चांगलं आहे मग तुमचं सगळं चांगलं दिसायलं. 3 झाले आणि चौथं तुझ्यासारखं बोंबलत फिरत आहे गावगाव. मला सांगा, मला दूध गोड लागलं असेल का कडू. कामून असे बोलत असतील लोक. काही माणसाला सरळ बोलताच येत नाही, वाकडं बोलत येत. त्या भ्रमराला बोलत असताना उद्धवाच्या लक्षात आलं हे बोलायलात कोणला. भ्रमराला बोलत नाहीत, मला बोलतात. 4 महिने राहिले उद्धवजी, आणि 4 महिने असतात त्यांना ज्ञान सांगितलं चातुर्माश. असा मनात भ्रम का निर्माण झाला तुमच्या. कृष्ण गोकुळात नाही मथुरेत गेला असं तुमच्या डोक्यात का बसलं. देव इथं नाही का. हा मग इथं भजन करा ना, इथं त्याचं नामस्मरण करा ना. अहो देव आहे आपल्या जो. नाही काही म्हणले अरे की नाही म्हणले देव न्याला म्हणले आपल्या महाराजानं. ते बॅगमध्ये घातला, मी पाहिलं स्वतः, आणि गेली बसमध्ये बसून. अरे मी कशाला तुमचा देव नेऊ. तुमचा देव तुमच्याजवळ. देव तुमच्याच जवळ आहे. देव कुठं जात असतो का. असा मनामध्ये भ्रम का निर्माण झाला तुमच्या. इतके नित्य भजन करीत जा, नित्य हरिपाठ घ्या, काकडा घ्या, नामस्मरण करा, त्याची साधना करा. देव इथे. देव कुठेही गेलेला नाही. उद्धवजींना सांगितलं मनातला भ्रम काढून टाका. का हो भजन करीत जा दररोज. आमच्या लोणीला आम्ही सावता महाराजाची प्राणप्रतिष्ठा केली आमच्या बाजूला. मग ते विधी 2-3 दिवस केला, हवन वगैरे केलं. कार्यक्रमाला मीच होतो प्राणप्रतिष्ठेला. मग सगळं जरा आपल्या या मंदिराची शोभा आहे. त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे दररोज हरिपाठ होते तिथं. सकाळी काकडा करते, हरिपाठ, भजन, एकादशीला जागर. एकही दिवस पुन्हा हरिपाठ बंद पडला नाही. आमच्या जवळ असल्यामुळे मला दररोज आवाज येतो. मी मळ्यामध्ये असलं नाही, एका दिवस 5-5:30ला की सुरुवात होती हरिपाठाला. नित्यनेम पाहिजे नो. हां आपण नुसतंच मंदिर बांधायचं, पण त्याची दररोज साधना झाली पाहिजे. आमच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर खूप छान बांधलं आहे, पाहायसारखं आहे. जवळपास 5 वर्ष नुसत्या मंदिराला बांधकामाला सुरुवात. फक्त गाभारात झाला आहे व पुढचं राहिले अजून. त्याला जवळपास 60-70 लाख रुपये तरी लागले असतील. दगडी काम होतं. 2.5 वर्ष तर नुसते ते माणसं 8-9 त्याचं काम करू लागले, रंदा करू लागले त्या दगडाचा. लाकडाचा कसा करतात तसा. 2.5 वर्ष होते आमच्या इथं. तुम्ही नागरजवळचं मंदिर पाहिलं का मारुतीचं. त्या पद्धतीतच आहे आमचं. आणि हनुमंतरायांचीच आपण आता दर शनिवारी आरती. त्या आरतीला किती लोक असतील अंदाजा. दर शनिवारी 1000च्या वर लोक असतील दर शनिवारी. आरती पाहायसारखी असती. आणि तितक्याला जेवायला दर शनिवारी, अमावस्याला जेवायला. आरती म्हणलं की शेतातून 5-5:30लाच निघालेत. हो संध्याकाळी 6 वाजता.
आरती करायचीच मारुतीची. तर प्रत्येक गावात मारुतीची आरती करायची 6 वाजता दर शनिवारी. मग हे काहीतरी आपल्याला झालं पाहिजे. सप्ताहापुरतं नको, 7 दिवसात तर दररोज आहे. हे नित्य नेम पाहिजे. असा मनात भ्रम काढून टाका. उद्धवजीनं सांगितलं, खूप सांगितलं तर वेळ नाही. आणि निरोप घेतला उद्धवजीनं. गोपिका वाटी लावायला आल्या आणि मग मात्र उद्धवजी आपले आले, देवाला नमस्कार केला. भगवान सांगतात, कश काय उद्धवजी? अरे बाबा, गेल्या गेल्या तर मारायचं ठेवलं, काय बिघडल्या, काय आडवं तिडवं बोलायल्यात. नाही आता कसं काय? नाही आता बरं आहे सगळं. आता भजन चाललं, हरिपाठ चालला, काकडा चालला, आता सगळं बरं आहे. पण फार बिघडल्या होत्या त्या. देव म्हणले, नाही रे उद्धवा, खरं आहे त्यांचं. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मला पाहिल्याशिवाय ते जेवत नाहीत, पाणी पित नाहीत. त्यांचं प्रेम बहिरंगानं विरोध होता, पण अंतरंगानं प्रेम होतं त्यांचं माझ्यावर. जसं एखादी आई भागवतात मेले काय दिले क्रांती, बस खाली बस, बोल नको बोल नको. ते ऐकतच नाही. शेवटी आई म्हणते, जाय मर जाऊन बाहेर थोडंसं. पण भागवत संपल्या पाठवून हात फिरती, तसं बोलत जाऊ नयेत बरं का. मग महाराज लोक पाहतात. मला सांगा, आईला मला वाटलं का लेकरू? नाही. आई का म्हणली? आईचा विरोध होता बहिरंगानं. अंतरंगानं बाळाबद्दल प्रेम आहे ना, तसं गोपिका विरोध करत होत्या. गारण्याचं निमित्त होतं, बाकी देवाबद्दल त्यांना प्रेम होतं. असं होतं. याप्रमाणे असणारं संतबंध झालं. कंसाला 2 पत्न्या होत्या. काय नाव होते त्यांचे? शाबास, ऐक नाही, बरोबर सांगितलं बरं का आमच्या नानानं. अस्ति आणि प्राप्ती होत्या त्या गेल्या माहेरी. नाही माहेरी गेल्या सांगायला. श्री शुकवाच्य अस्ति प्राप्तिश्य कंसस्य महिषो भरतवर्षा मृते भर्तरी दुःखार्थी युतोस्मिं पितुग्रात पित्रे मगध राजाय जरासंधाय दुःखिते. आपल्या माहेरी गेल्या त्या. कंसाची सासरवाडी मगध देश. मगध देश म्हणतात त्याला कर का. पित्री मगध राजाय जरासंधाय दुःखिते. मगध देश. मला वाटतं त्याला दुसरे एक नाव आहे, गया. गयेच्या ठिकाणी त्याला, त्या मगध देशालाच नाव आहे गया. तिथं 3 ठिकाणी श्राद्ध करावं लागतं. एक वडाच्या झाडाखाली, एक विष्णुपदावर आणि एक फल्गू नदीकडं. तिथं आपल्या मुली गेल्या आणि वडिलाला सांगितलं की बाबा, कृष्णाचा, तुमच्या जावयाचा वध केला त्या कृष्णानं आणि आम्हाला वैधव्य अवस्था प्राप्त झाली. मुलीचं जावयाचं मृत्यू ऐकल्यानंतर अत्यंत दुःख वाटलं जरासंधाला. मुलीला सांगितलं, जे व्हायचं ते होऊन गेलं, आता काय उपयोग आहे. जाऊ दे, आता काय करावं. आता मी काही साधा नाही, त्या कृष्णाला मारण्याकरता काही वेळ लागणार नाही. तुम्ही आपापल्या ठिकाणी जाता सैन्य घेऊन येतो. मग जरासंधानं सैन्य वगैरे जमा केलं आणि मथुरेला वेढा घातला. मथुरेला वेढा घातल्यानंतर बलराम दादाने सांगितलं, कृष्ण आज जरासंध आला युद्ध करायला. जरासंध. मग कृष्णानं दादाला सांगितलं, दादा असं काय करता म्हणले. येऊ दे, आलं तर काय करतो ते आपल्याला. असं करा, तुम्ही अर्ध सैन्य घ्या ना, अर्ध मी घेतो. येऊ द्या, किती येतं आहे ते. दादाचं तर काम माहिती आहे आपल्याला कसं होतं ते. खांद्यात नांगर अडकायचं, आपल्याकडं वड्याचा वरून मुसळाचा झपका. कशाला वाचलो. घनघोर युद्ध सुरू झालं. दादांनी जर 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 करून टाकलं सगळ्याला. जरासंधाच्या खांद्यात नांगर घातला ना, असा ओढला आणि वरून मुसळाचा झप्पा. आणि इतक्यात कृष्णाने पाहिले, दादा त्याला मारू नका. का? कारण तुम्ही मारले तो मरत नाही. त्याचं मरण कोणाच्या हातून? भीमाच्या हातून. मग काय करायचं. दोरीनं बांधत होते त्याला. दोन्ही भाऊ रथात बसत होते आणि रथ पळवायचा आणि त्याला फर 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 ओढायचं. त्याची फजिती करून टाकायची. असं किती वेळेस केलं? 17 वेळेस फजिती करून टाकली महाराज. आता मात्र भयंकर घाबरला, घायाळ झाला. मग जरासंधाने विचार केला, कृष्ण कोणाला भीतो याचा शोध करावा लागल. का हो, प्रत्येकाला भीती आहे की नाही? का नाही? प्रत्येकाला एकूण एकाची भीती आहे. देवाला भीती आहे की नाही? आहे. प्रत्येकालाच भीती आहे. देवाला का नसा? आपल्या घरी कधीतरी एखादी सारवणाच्या पोतऱ्यात
गौऱ्यात, लाकडात, सरपणात, राखाच्या चुलीत एक लहानसं निघते. लहान असते ते, काही फार मोठं नाही. त्याची शेपूट पाठीवर असते. मला वाटतं सगळ्याच्याच लक्षात आलं असेल का हो? ते भेटलं कसं वाटते सुभाषराव? काय सांगा तुम्हाला, भेटल्या आपल्या घरामध्ये भिंतीवर, खांडावर तर 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 पळती एक. कोण? पाला. आलं लक्षात सगळ्याच्या. त्या पालीनं जर ते विंचू पाहिला तर ती पाल त्या विंचाला टपकन तोंडात टाकते. विंचाला मारण्याची ताकद कोणात? पालीत. आणि ती पाल अशी रस्त्याला आली आणि कोंबड्यानं पाहिलं तर ते कोंबडं त्या पालीला असं टपकन तोंडात टाकतं. मग पालीला मारण्याची ताकद कोणात? त्याच्या पुढचं सांगत नाही. प्रत्येकाला भीती नाही कोणी एकाची, आहे का नाही भीती? मग देवाला भीती असेल का नाही कोणाची? कोणाची? कालेवन. कोणाचा मुलगा? गर्गाचार्याचा, आहे की नाही? यांच्या कारणानं काही बिघडलं आणि गर्गाचार्य तर यादवांचे कुलगुरू होते. मग कालेवनची भेट घेतली, म्हणले आमचं काम करायचं, मला 17 वेळेस फजिती करून टाकली, माझ्या जावयाचा वध केला, त्या कृष्णाला मारायचे. कालेवन म्हणलं त्याला काहीच वेळ नाही, माझ्या पुढे उभंच राहत नाही, ते चालायचं उद्या. हां सैन्य काही गरज नाही, मी एकटा असलाच बरं आहे. हे म्हणलं हे मानायला खरं, पण याचं काय खरं? मथुरेला वेढा घातला. बलरामला जाणी सांगितलं, कृष्णा आज कालेवन आलाय आपल्याकडे. कालेवन? दादा आता स्थलांतर करावं लागते आपल्याला. विश्वकर्माला बोलून घेतलं, नमस्कार केलं, काय आज्ञा आहे? आत्ताच्या आत्ता सुंदर समुद्रावर द्वारका तयार करायची आणि वास्तूच्या नियमाप्रमाणे द्वारका तयार करायची. आता मला सांगा, देवाची आज्ञा आणि विश्वकर्मासारखा जर तिथं कारागीर असेल तर बांधकाम पाणी पेत होईल का? आपलं बांधकाम पाया भरल्या 10 वर्षे पाहतच नाही कोणी त्याच्याकडं. तिथून पुढे थराला सुरुवात, स्लॅब लेवलला गेलं की 15 वर्षे बंद पडलं. तिथून कसा तरी स्लॅब टाकला, त्याच्या पुढे चढीताने पुन्हा 10 वर्ष. असं करता करता सगळं बांधकाम होऊस तर खालचा पाया घसरते. असं होतं का काय? विश्वकर्मासारखा कारागीर होता तो बांधकाम करायला, आणि देवाची आज्ञा, रातोरात द्वारका, सुंदर द्वारका तयार झाली. झोपले मथुरेत. दादा म्हणले इथं थांब. इथं नाही, सगळं तिकडं. झोपले मथुरेत, सकाळी उठले, सुंदर बांधकाम दिसू लागलं होतं. दादा काही झोपीत आहेत का काय रे आपण? अरे ते आमचं घर दिसणं, दारापुढे पत्र टाकलेलं नाही, सरपणाचा बहारा नाही, चूल नाही, पाणी कुठं गेलं? दादा दादा म्हणतात याला मथुरा नाही, याला आता द्वारका म्हणायचं. रातोरात तयार केली विश्वकर्मानं, तयार केलेली द्वारका. इकडं मनुष्य नाही, प्राणी नाही, पक्षी नाही, कोणीच नाही मथुरेत. जरासंधाला काल्यावण्णा सांगितलं, कुठे आहे तो चोर? ह्या घरात त्या अरे गावात तर माणूसच नाही. ऐक नाही आपलं वजन, मी आल्या कोणी थांबते, चोरही नसेल. इतक्यात बाबा समोर उभा. जरासंध म्हणला, अरे सगळी गेली पण मुख्य आहे. काल्यावण्णा सांगितलं, कृष्णा मी आज तुझ्यासोबत युद्ध करायला आलो, काय हरकत नाही, मी तयार आहे. पण कृष्णानं सांगितलं, मी आज तुझ्यासोबत युद्ध करणार आहे, पण हातात शस्त्र घेणार नाही. आता मी घेणार नाही म्हणजे तुम्हाला घेता येणार? युद्धाचा नियम आहे. माझ्या हातात काहीच नाही, तुम्ही काठीनं मारतात, नियम आहे का? काठ्या असात तो दोघांच्या हातात असात, मला घ्यायचं नाही आज काही. असं म्हणून परमात्मा पुढे निघाले आणि कालीवन पाठीमागं लागले. पळत 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 जायचं. पकडणार
इतक्यात गुप्त व्हायचं की लांब दिसायचं, गुप्त व्हायचं की लांब दिसायचं, गुप्त व्हायचं की लांब दिसायचं. परेशान. कृष्णा, मला कितीही त्रास दिलास मी तुला सोडित नाही. ते का कंस समजला का? का पुतना समजलीस का? आलिओन म्हणतात तुला खालास केल्याशिवाय सोडितच नाही. पळत 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 जायचं, पकडणार. इतक्यात गुप्त व्हायचं की लांब दिसायचं, गुप्त व्हायचं की लांब. परेशान झाला कालिओन. असं करता करता एका गुहेत प्रवेश केला. कालिओननं टाळी वाजली. जमलं काम. आता याला एकच दार आहे. आता कुठं जातोस? संपलं कृष्णा. त्या गुहेमध्ये प्रवेश केला आमच्या महाराजानं. काय सांगावं, ते एक महान सत्पुरुष झोपले होते. त्याच्या अंगावर आपल्या अंगावरचं पितंबर टाकलं आणि झाडीत लपला. पळत 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 जाऊन दिवसभर थकला होता. अत्यंत कष्ट झाले होते आणि गुहेत प्रवेश केला. तिथं झोपलेला दिसला. पळून पळून थकला का काय? झोप लागली. तुला सोडतो. रागाच्या भरात एक लत्ता प्रहार केला. झोपलेला जो व्यक्ती होता एकदम डोळ्यातून जाग आला, डोळ्यातून ज्वाला आल्या आणि त्याच्याबरोबर असणारा कालिओन भस्म झाला आणि भगवंतानं चतुर्भुज दर्शन दिलं होतं. परीक्षितनं प्रश्न विचारला, तो कोण होता आणि तो का त्या ठिकाणी झोपला होता? राजो वाचो को नाम सपुमान ब्रह्मन कश्य की वीर्य एवच. कोण होता तो? कोणाचा होता? कोण्या वंशात होता? श्रीशुकोवाच सयुक्षांकुले जातो मांधृता तनयो महान मुचकुंद इति ख्यातो ब्रह्मणे सत्संगरा. युक्षम वंशाच्या ठिकाणी मांधाताचा पुत्र होता आणि त्याचं नाव होतं मुचकुंद. का झोपला? देवाला विजय मिळून दिला होता. विजय जर देवाला मिळाला असेल तर मुचकुंदापासून मिळाला. देव संतुष्ट झाले आणि तुमच्यामुळे विजय मिळाला. मागा काय मागायचे ते. मुचकुंद म्हणला, काय मागणार आहे? कष्ट करून 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 अत्यंत कष्ट झालेत आणि कष्टाचा थकवा जाण्याकरता काय करावं लागेल? विश्रांती पाहिजे नो. मला सांगा, 5 तास भागवत सांगितलं, मला वाटते कोणीच बोलू नयेत. मला बोलवलं की आता मन मोडता येत नाही. तुम्हाला सांगतो, पण मला उठाच वाटत नाही तिथून. एकदा जेवण झालं ना, वाटतं कोणी जागे उठूच नाही तिथून. आता साहजिक आहे, तुम्हाला वाटतं आपल्या घरी यावं, पण दिवसभर बैठक आहे. सकाळपासून सकाळी 8लाच इथे येत असतो. अगोदरी संहिता, नंतर कथा, याला 7 वाजतील, 7-8 वाजतील. मग नकोच वाटतं कुठं जायचं. कष्ट झाले की विश्रांती वाटतं, आराम करीत राहत एखाद्या ठिकाणी. मी अशा ठिकाणी झोपणार, मला उठू नका बरं का कोणी. आणि जो झोपेतून उठील तो कलाच झाला पाहिजे. देवानं चतुर्भुज दर्शन द्यावं. तप प्रहार केला की जाग आला, डोळ्यातून ज्वाला आणि लगेचच तर मुचकुंदाला देवानं दर्शन दिलं होतं पायापाशी. एकदम पायाच्या समोर देव उभे होते. मुचकुंद असे डोळे उघडले की मग पायापाशी फायदा होतो का डोक्यापाशी फायदा होतो? दुर्योधन बसला होता उशीपाशी, बस तिकडंच. पण अर्जुन हुशार होता. अर्जुन कुठं बसला? पाया. कधीही पायापाशी बसायचं, फायदा होतो. डोळे उघडले की लक्ष कुठं जातं? पायाकडे जातं. एकदम डोळे उघडले मुचकुंदानं की देव समोर उभे दिसले. वा, दर्शन झालं देवाचं. मुचकुंदाने सांगितलं, देवा आता असंच माझ्यासमोर उभा राह. जसा उभा आहेस ना तसा अजून असाच उभा राह माझ्यापुढे. मला वाटतं अजूनही उभा आहे का बसलाय? कोणाच्या समोर? अजूनही उभा आहे. मुचकुंदाचाच अवतार पुंडलिक.
पुंडलिकाच्या समोर तिष्ठत उभा आहे तो. देवाने सांगितलं असंच राह, जसं मला दिलंस का दर्शन असंच राह तिथं चंद्रभागेच्या काठेवर. म्हणून पुंडलिकाच्या समोर असणारा पांडुरंग उभे आहेत. आणि तोच मुचकुंदाचा अवतार म्हणजेच पुंडलिक महाराज. चला, याप्रमाणे द्वारकेची निर्मिती झाली. मला वाटतं सगळंच झालं हो आता. का हो, आता वेद अभ्यास झाला, घर बांधलं, घराला रंग दिला, भांडीपात्र आणले, कूलर आणलं, मिक्सर आणलं, फ्रीज आणलं, सगळं आणलं ना. सगळ्या घराची सजावट केली. आता काय राहिलं? आता काय राहिलं? एकच राहिले, पाहुणा येतंय का नाही कोणास ठाऊक, काय होतंय का नाही. आता अत्यंत अवघड झाले. आता येतेच का नाही पाहुणा. घर तर बांधून बसलोत, पोराचं लग्न म्हणलं घर बांधावं लागायली पाहुणे राहून येण्यासाठी. बस हो ना, घर नसलं की पोरगी देईन. मला पोराचं लग्न करायचं म्हणजे आधी मी 2-3 लाख रुपये खर्चिले. मला आपलं घर नीटनेटकं तरी असावं, म्हणजे कोणी आलं गेलं तर. जास्त खर्चिले नाहीत. आणि पाहुण्याला सांगितलं इथं राहणार नाही, पोरगं राहणार नाही आणि तुझी पोरगी राहत नाही. तिला पुण्याला राहतील बिचारे, ते काही इथं राहतात का काय. पण माझ्यापुरतं केले साधारण. जास्त आपलं घर काही फार मोठं नाही, उगं साधारण आहे आपलं, जोडणी गिडणी टाकलेलं आपल्या ग्रामीण भागातल्या भागासारखं. जास्त काही फार मोठं नाही माझं, हायफाय घर नाही. पण मग करावं लागले थोडंसं नीटनेटकं. होय, पोराचं लग्न म्हणलं की घर नीट करावं. आधी घर आहे का म्हणालीत, घर झालंय, सगळ्या वस्तू झाल्यात. आता एखादा पाहुणा येतंय का, बरं पाहुणा कसा येईल, आधी दादाच राहिलीत आपली. दादा झाले आपला लागेल नंबर. बरं दादा तरी व्हावत का नाही. 19 हातात ब्रह्मेणा घेऊन नारदजी निघाले. श्रीमन्नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, सत्य नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण अनर्थाधिपती श्रीमान रेवतो रेवती सुताम. अनर्थाधिपती रेवत नावाचा राजा. नारदजी आल्यानंतर रेवत राजानं पाहिलं, नमस्कार केला. या नारदा, काय चाललं? बरं आहे. नारदाचं स्वागत वगैरे केलं. काय चाललं थाट? काय नाही, आनंद आहे म्हणले. अशी मुलगी समोर दिसली. नारदांना विचारले, ही कोणाची आहे? म्हणले आपलीच. काय नाव आहे मुलीचं? रेवती. वा, छान आहे मुलगी, सुंदर आहे दिसायला. अहो काऊ म्हणले, याचे लग्न वगैरे करायचं की नाही मुलीचं? रेवतराजाने सांगितलं, विचार यावर्षी लग्न करायचं, पण ठिकाण लक्षात नाही. आहे का तुमच्या? तुम्ही फिरत राहता तिकडं तिकडं, फिरणाऱ्या व्यक्तीला माहीत असतात ठिकाण. माझ्या मुलीकरता एखादं ठिकाण आहे का लक्षात? नारद म्हणले, तुझ्या मुलीकरता एक ठिकाण माझ्या लक्षात आलं रे. कुठं? द्वारकेमध्ये वसुदेवाचे ज्येष्ठ चिरंजीव. मुलाचं नाव काय? बलराम. दिसायला कसा आहे? गोरप्पा नाही म्हणले. शरीर बांधा, एकदम छान सुंदर मुलगा आहे. मला वाटतं रेवती नावाची मुलगी त्या बलरामाला देऊन टाकावत. ठीक आहे. वसुदेव महाराज गेले द्वारकेमध्ये आणि सांगितलं, आपले रेवत राजा असणारे गेले द्वारकेमध्ये आणि वसुदेव महाराजाला सांगितलं, वसुदेव महाराज मी पाहुणे होऊन आलो आज तुमच्याकडे. माझी रेवती नावाची मुलगी तुमच्या बलरामाला देण्याचा विचार आहे. वसुदेव महाराज म्हणले, ठीक आहे, तुम्ही दिली आम्ही केली, काढा मुहूर्त. त्या काळात काही मुलगी पाहायला धाडीत होते का काय? होय, जात होते का पोरं पाहायला मुलीला? हां, हे म्हातारेच जायचे आपले पायची बरी 4 चौघीसारखी.
त्या नवरदेवाला नवरी केव्हा भेटत होती पाहायला? ते अंतरपाठ धरतेत ना मध्ये लग्नात दोघांच्या मध्ये, ज्यावेळेस मंगळाष्टक संपल्याने ते काढून घेतलं की दिवस ही एका तवर तर बायको पाहायला मिळतच नव्हती वा का हो? आता काय सांगा तुम्हाला, आता एकदा पसंती झाली लोक एकदा जमलं की 2 मोबाईल दोघाला द्यावं लागायलीत. गच्चीवर उभा राहून काय गप्पा मारते 2-2 घंटे, काय बोलते त्यांनाच माहीत. तुला कोणती साडी आवडती, तुला का लग्नात काय करायचं, तुझ्या आवडीची कोणती वस्तू घ्यायची, काय बोलते बिचारी त्यांची त्यांना माहीत. बलरामदादाचं लग्न झालं, अत्यंत सुंदर लग्न झालं. रेवती वहिनीला घेऊन दादा आले. आमच्या देवानं सांगितलं दादाचा खूप थाट आहे. खरंच थाट आहे. लग्न झाल्या नवीन नवीन अति थाट असतो. उगच लांबून पाहत जाऊ त्यांची गंमत. उठलं की लागलीच कोलगेट देतात, पाण्याचा जग तोंडायला, चहा, स्नानाला पाणी, फारच काळजी घेतात हो. पुढे 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 करतात का नाही? कवर करते ते असं पुढे पुढे. हो, पुन्हा म्हणलं ना तिला पाणी देईन प्यायला. काही डोळे गेले का काय, का हात नाहीत? हात दिसतं ना का लेकरू मांडीवर आहे, हाताने घ्यावत की पाणी. नीट बोलत नाही, चांगल्या बोलत नाही, धावत राहत्यात. ही गंमत उग 1-2 वर्षाची पा. देव म्हणले दादाचा खूपच थाट दिसायला आहे. दादाचं लग्नही बरेच दिवस झाले पण अजूनही पत्ता नाही पाहुण्याचा. येतंय का नाही एखादा? आपल्या कीर्त्या सगळीकडे पसरल्यात. खोड्या केल्यात, चोऱ्या केल्यात, भांडणं केले, डोके फोडलेत. पाहुण्या रावण्याला कळलं काय? आजकाल पोरगी द्यायची म्हणजे पाहुणे फार विचार करायलेत आपल्या घराचा. हां, फार महत्त्वाची गोष्ट ही. पाहुणे काय एकदम येतात का पिशवी घेऊन आपल्या घरी? हो, आधी पूर्ण घराचा अभ्यास करतात आणि मग आपल्या घरी पिशवी घेऊन येतात. विचारतात त्या मुलाचा स्वभाव कसा आहे, व्यसनी का, वडिलाचा कसा आहे, आईचा कसा आहे. त्या नाही म्हणली ती आई फार आग जाळे भयंकर बा, नको आपल्याला तिथं नाही द्यायची. थोडं लग्न करायचे म्हणजे चांगलं वागत जावं घरी, लेकरं माळकरी असत. नाही म्हणतात माळकरी नाही नको. लग्न करायचं असेल त्या गोष्टी सांभाळावं लागतात बरं का आजच्या काळाला. घरातलं वातावरण चांगलं असावं, पडापडी करून येत. नाही तर म्हणतात बाई फारच झालंय, नको भाऊ आपली पोरगी नकोच तिथं. देव म्हणले माझं सगळ्या बातम्या पसरल्यात चौकड, मला देतेच का नाही कोणी, का मी असाच राहतो. पाहता पाहता बरेच दिवस झाले. एक ब्राह्मण तीर्थयात्रा करत करत योगायोगानं विदर्भ देशात कौंडण्यपुरात येऊन पोहोचले. आस्तमानाची वेळ दर्शन मंदिरात घेऊ लागले. गावातले म्हणले कुठले आहेत काय? म्हणले तीर्थयात्रा करीत आलो, आजचे दिवस मुक्काम करायच्या गावात. होईल काय वाजता? थांबा. भीमकाकडे गेले. म्हणले राजे एक ब्राह्मण आला आपल्या मंदिरात, त्याची व्यवस्था मुक्काम. म्हणले आपल्याकडे द्या पाठवून. पायवायला धुवायला पाणी वगैरे दूध दिलं. मग विचारलं काय कुठून आलात महाराज? काय? मला बालपणापासून तीर्थयात्राच करीत असतो. बरं, मग इकडे तिकडच्या गप्पा. मग ब्राह्मणाने विचारलं राजा तुम्हाला मुलं बाळं किती आहेत काय? आता काय असते दुसरं, गप्पा ह्याच असते. तुम्हाला किती, आम्हाला काय? हां. मग ब्राह्मणाने विचारलं राजा भीमकाला तुम्हाला मुलं बाळं वगैरे किती आहेत काय? ऐका सांगतो मला किती मुलं बाळ आहेत. श्री शुकोवाच राजासीत भीष्मको नाम विदर्भापती महान तस्य पंजा भुवनपुत्रा कन्यकाश्च वरानना रुक्मग्रजो रुक्मबाहो रुक्मरतो रुक्मावुरंतरा रुक्मकेशो रुक्माली रुक्मिणीशा सती. मला 4 मुलं आणि 1 मुलगी. काय नाव? रुक्मरथ नावाचा मुलगा, रुक्मबाहू नावाचा मुलगा, रुक्मकेश नावाचा मुलगा, रुक्ममाली नावाचा मुलगा, एकच मुलगी. काय नाव?
रुक्मिणी, तिला एक दुसरं नाव आहे भीमकी. वा, छान आहे. 4 मुलं आणि एकच मुलगी. कुठेही मुलगी. ही काय जवळ बसलेली, आती लाडकी जवळच बसली होती ती, बापाला सोडीतच नव्हती. ब्राह्मणाने पाहिलं, काय छान मुलगी हो तुमची, खूपच सुंदर आहे. त्याच्या लल्लाट रेषा पाहिल्या भाग्याच्या. ब्राह्मणाने विचारलं, राजा लग्न करायचं की हिचं? हां, लग्न करायचं. आता एकुलती एक आहे, सुंदर आहे, गुणवान आहे, रूपवान आहे, सगळे गुण चांगले आहेत. आणि लग्न मोठं करण्याची ताकदही आहे मला वाटतं. काय गोष्टी कोण आहे ज्याच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, ती मुलीचे वडील डावं ठिकाण का पाहतील? म्हणून अडचणी आली आजच्या लग्नाला. मुली नाहीत का? अहो, मुली पुष्कळ आहेत. मुलंही पुष्कळ आहेत आणि मुली पुष्कळ आहेत. मग लग्नाच्या अडचणी काय येतात? याचं कारण हे की मुली विद्वान आहेत, मुली शिकल्यात. मग त्यांची अपेक्षा की माझ्या योग्यतेप्रमाणे मला मुलगा भेटावा. तिच्या योग्यतेप्रमाणे तिला मुलगा भेटल्यानंतर आजही तयार आहेत त्याला लग्न करायचं नाही का? पण त्यांच्या योग्यतेचं भेटलं पाहिजे ना त्यांना. एखादी मुलगी डॉक्टर झाली, मग तिला ते 10वी पास करते का? काहून करील? माझ्या योग्यतेप्रमाणे पाहिजे ना मला मुलगा. एखादी इंजिनियर आहे मुलगी, तिला मुलगा कसा पाहिजे? तिच्या लेवलचा मुलगा पाहिजे. म्हणून आणि वडिलाची ताकद आहे, मुलगी रूपवान आहे, गुणवान आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. वडिलाची ताकद आहे लग्न चांगलं करण्याची, मग डावं का देतील? आजही चांगल्या मुलाच्या मागं बारी आहे, तुम्हाला सांगतो. हां, तो म्हणतो ही पसंत नाही, ती पसंत नाही. चांगले मुलाचं सांगालो बरं का. आज तिथंसुद्धा बारी लागलेली. जे काहीच करीत नाहीत आणि बठी त्यांना कोणी विचारील? ते असेच बसतील. मग कर्तबगार मुलगी असेल की वडील चांगले असतील तर देऊ शकतात. बेराजा भीमकाने सांगितलं, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत माझ्या. रूपवान आहे, गुणवान आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत, मला ठिकाण योग्य पाहिजे. आहे का तुमच्या लक्षात? तुम्ही तीर्थयात्रा बरीच झाली ना तुमची. ब्राह्मणाने सांगितलं, राजे तुमच्या मुलीकरता एक योग्य ठिकाण माझ्या लक्षात आहे. कारण योग्याला योग्य वस्तू द्यावत. कुठे? द्वारकेमध्ये वसुदेवाचे कनिष्ठ चिरंजीव. मुलाचं नाव काय? आता काय सांगू, एक नाव आहे का त्याला? नाव घेणारा थकल, पण त्याचे नाव संपणार नाही. पितामह भीष्माचार्याने 1000 नामाचा उच्चार केला आहे. देवाला 1000 नाव आहेत, नाव घेणारा थकतो. तर मला काय सांगू, जन्म झाला अवघ्या 5व्या दिवशी असताना आहे की नाही, पुतणेसारख्याला मारलेले, कालियासारख्याचं मर्दन केलंय. तृणासुर, बकासुर, धेनुकासुर, ब्रह्मासुर, वत्सासुर अशा दैत्यांचा वध केला आहे. कंसासारख्याचा वध केला आहे. 7 दिवस आणि 7 रात्री आपल्या करंगळ गोवर्धन पर्वताने उचलला. आणि मला वाटतं ही मुलगी त्या कृष्णाला देऊन टाकावं, असं मला वाटतं. असं वर्णन करत असताना मुलगी बाजूला होती आणि मुलीनं सगळं ऐकले. त्याच मुलीनं मनात विचार केला, त्या मुलीनं लग्न करील तर देवाशीच लग्न करील. राजा भीमकाला ठिकाण आवडलं. तुम्ही सांगतात ते योग्य ठिकाण आहे, मलाही आवडलं. सकाळी ब्राह्मण निघून गेले. राजा भीमकाने आपल्या मुलाला बोलून घेतलं, रुक्माऊ, अरे मला बहिणीचं लग्न करायचं की नाही? म्हणलं हो करायचे ना. मग रात्री एक महाराज आपल्या घरी मुक्कामाला आले, त्यांनी एक ठिकाण सांगितलं, मलाही आवडले. म्हणजे कुठं? त्या द्वारकेमध्ये वसुदेवाच्या लहान्या मुलाला श्रीकृष्णाला देऊन टाकात आपली रुक्मिणी, मलाही चांगलं वाटायले. रुक्माबाबा म्हणला, काय बुद्धी भ्रमिष्ट झाली काय तुमची? काय माझ्या बहिणीकरता ठिकाण निवडलो? नंबर 1चा चोर आहे ते, आणि काळच झर आहे, दिसायला तरी नीट आहे का? आपल्याला त्याला द्यायची नाही. माझ्या बहिणीचं लग्न मी ठरवलंय, शिशुबालाला देण्याचं ठरवलंय.
एकदा मुलं, मी काल परवा सांगितलं की मुलं मोठाली झाली की आपलं चालत नाही. संसारात गंमत ही आहे, लहान लेकरे तोवर ऐकण्यातले आहेत, लहान लेकरे तोवर मर्यादित आहेत. लेकरं आपल्या बराबरीचे झाले, आपलं चलत नाही घरात. का चलतं सुभाषराव? लहान पोरगं बोल देत नाही तुम्हाला? हां, गप्प बसावं लागतं. हां, बदल हो, आपलं लावलं तेच पहिलं. आता काळ बदलला. पहिलेच घाशीत बसतात, आपलं काही सांगत बसतात, म्हणते की नाही? चलत नाही. मोठ्याला झाली की गप्प बसावं लागतं. रुक्मावून सांगितलं काय लावलंय, मुलगा तरी चांगला निवडला का? ते काही नाही, शिशुबाळ देण्याचं कबूल केलं. आता चल ना, काय करत, मोप वाटायली मुलगी द्यावत. अहो तारीखच काढली लग्नाची, पाहता पाहता लग्न जवळ येऊ लागलं. रुक्मिणी म्हणली काही शिशुबाळ्याच्या गळ्यात हार घालावं लागते का काय? आता कोणास ठाऊक कायच करावं. आता जाऊन कोण सांगल बरं? होय, निरोप. सुदैव नावाच्या ब्राह्मणाला हाताला धरलं, एकांतात नेला आणि नमस्कार केला. महाराज, एक आपलं काम करा. काय? फक्त द्वारकेमध्ये जाऊन देवाला एक निरोप सांगा. ब्राह्मण म्हणले, बाई असं तोंडातोडी मी काम करीत नाही. काम करील तुझं, पण काय पाहिजे? हस्तलिखित एखादं पत्र दे म्हणले. पत्र असेल तर काम करतो मी, पण तोंडी काम काही करीत नाही म्हणले. पत्र ठीक आहे, देते म्हणले मी पत्र तुम्हाला. रुक्मिणी साक्षर होती का निरक्षर? हां, साक्षर. कोण्या शाळेत शिकली होती? जिल्हा परिषद आर्विका, केंद्रीय प्राथमिक शाळा आर्वी इथं होती का? बरे टीसी काढायला आलो तर. जगाची माता निरक्षर असते का? कागद पेन घेतला आणि पत्र लिहायला सुरुवात केली. पत्र लिहिता आलं पाहिजे. आजकाल पत्राचं कामच राहिलं नाही वाटतं. पहिले पत्र, कार्ड आंतरदेशी त्या पोस्टात टाकायचं, ते पुन्हा पोस्टमन आपल्या घरी आणून द्यायचा. बंदच झालं ते सगळं. आता काय गरज आहे त्या ह्याची पत्रे? हॅलो, काय केली भाजी? झालं का जेवण? याच्याशिवाय दुसरं बोलणंच नाही त्या फोनमध्ये. ऐका पत्र किती छान लिहिलं. रुक्मिणी उवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वता ते निर्विश्य कर्णविंगतापं रूपं दृशा दृशितमथामखिलार्थलाभं त्वय्याचितविशञ्चित्तमपत्रमे का मुकुंद महती कुलशीलरूप विद्यावयो द्रविणधामविरात्मतुल्यं धीरापती कुलवती नवृणीत कन्या. पत्र लिहिता आलं पाहिजे. अखिल ब्रह्मांडाचा नायक द्वारकाधीश भगवान गोपालकृष्ण यांना रुक्मिणीचा साष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की प्रभू, ब्राह्मणाच्या मुखातून अनंत प्रकारचे मी गुणानुवाद ऐकले. ज्यावेळेस मी तुमचे गुणानुवाद ऐकू लागले, त्याच क्षणाला मी तुमच्या गळ्यात मनरूपी हार घातला. माझ्या वडिलाचं मतही मी तुम्हाला अर्पण करावं, परंतु माझा भाऊ, माझ्या रुक्माऊ नावाच्या भावानं माझं लग्न शिशुपाळाबरोबर ठरवलेलं आहे. लग्नाचं मुहूर्त उद्या 7:45. देवा, एक कळकळीची, एक नम्रतेची विनंती आहे. आमच्या घराचा कुलाचार, कुलधर्म आहे. आजपर्यंत कुमारिका देवीचं दर्शन घेतल्याशिवाय पाटा उभा राहिली नाही. देवा, एक कळकळीची, एक नम्रतेची विनंती. तुम्ही देवीच्या मंदिराच्या ठिकाणी येऊन माझं हरण करा. आपली रुक्मिणी घडी घातली, पत्ता दिला. द्वारकाधीश गोपालकृष्ण ब्राह्मणाच्या हातात पत्र दिलं. महाराज, आपलं काम करा, चिंता करू नको. ब्राह्मण निघाले. इकडच्या बाजूचं लग्न येऊन पोहोचलं. गेल्याबरोबर असताना सांगितलं, ब्राह्मण दारात आले. दादा म्हणले या. पाय धुवायला पाणी, दूध वगैरे दिलं. कृष्ण ये बाहेर गेलाय म्हणले. बसा, कोणीकडे आले ते काय?
ब्राह्मणाने पत्र काढलं ना दादाच्या हातात. दादाने पाहिलं द्वारकाधीश गोपाळ. आपलं नाही पत्र. पत्र कोणी कोणाचं वाचून येत, लक्षात ठेवा. ज्याच्या नावावर आले त्याने वाचायचं. ज्याला मोबाईल आलाय त्यांनीच बोलायचं, कोणी बोलायचं नाही. ती बेल तशीच वाजू द्यायची पण उचलायची नाही. नाही तर आपले तर फोन आल्यावर सगळेच मागू लाग, इकडे ये, इकडे घे की 2 शब्द बोलू ती मला. अरे घे ना, अरे तुला ते बोलच ना, तुला ये म्हणे ना, ते आहेत का काकू जवळ म्हणे ना, काहून मागं लागलात. अजिबात बोलायचं नाही. फोन कोणाला आलाय, बोल काय बोलायची. ते जर म्हणला समोरचा, बाबा आहेत का जवळ तुमचे, हो द्या बरं त्यांना, मग द्या. आहोत येड्याने पळत जाऊन येत मेंढरासारखे, इकडे घे, इकडे घे, मला बोल दे. ज्याला फोन आला त्याने बोलायचं. ज्याच्या नावावर पत्र आलं त्यांनी. दादा म्हणले पत्र माझं नाही आहे. इतक्यात आमचे बाबा आले. कुठे गेलता, बसलो होतो बाहेर वडात झाडाखाली. हे महाराज आले तुमच्याकडं. जेवण घेऊन झालं. देवाची रूम काही साधी होती का काय आपल्यासारखी, महाराज कशी असेल हो देवाची रूम, गादी तकवे फॅन वगैरे. ब्राह्मणाने कधी आयुष्यात पाहिलं नाही बिचाऱ्याने, गरीब ब्राह्मण. देव म्हणले कोणीकडे आलात. आठवण झाली, खिशातलं पत्र काढलं दिलं. देवानं पत्र पाहिलं. आता असं पत्र पाहिल्यावर मला सांगा झोप येईल का? हां, देवाने पत्र पाहिलं, ते काय अक्षर मोत्यासारखं, काय स्वच्छ, त्याच्यानंतर असताना मर्यादित, ऐक नाही, सुशोभित, सुंदर असं ते पत्र होतं. बरं काय पत्र छान. असं पत्र पाहिलं देवाला झोपच येईन रात्री. हां, श्री भगवान वाचो तताहमपि ततित्तो निद्राच न लभे निशी. ह्या अंगाडावून त्या अंगाडावर त्या अंगाडा. किती वाजले, किती वाजले, किती वाजले, 2 वाजता देव बाप्पाला, उठा उठा. अरे म्हणले येडं लागलं का काय तुला, किती वाजले पाय की, आणि झोपू दे ना मला. कृष्णाला काय ह्याची झोप येतील काय, ब्राह्मण गारच, गार म्हणजे गेला नाही हो, झोप लागली. देवाला कशाची झोप येते महाराज. आता काय सांगा, 4 वाजत आले. सारथ्याला बोलून घेतलं, कोणाला कळू देऊ नको. महाराजाला सांगितलं उठा. अरे झोपू दे ना. पुन्हा झोपा काय झोपायची, ते झोपीत बायको जाईल. सारथ्याला बोलिलं, कोणाला कळू द्यायचं नाही. दारात रथ आला, ब्राह्मणाला बरोबर घेतलं. देव बसले की हो, देवीच्या मंदिरापाशी आणून सोडलं. देवाने सांगितलं महाराजाला, जा आमच्या मालकीनीला सांगा आम्ही इथं येऊन बसलोत. रात्री शमंती पूजन, लग्न आलं. सकाळी इकडची हळद, तिकडं सगळी लग्नाची तयारी व्हायली. रुक्मिणीला तो चैन पडन, आता काय करत. ब्राह्मण पाठविलाय, कालपासून पाठविलाय, पत्ता नाही. होतं शरीरानंच काढी. नदीला पाणी आले, गेले का काय वाहून कोणास ठाऊक. घरातून पाहिली, दारातून पाहिली, खिडकीतून पाहिली, गच्चून पाहिली, पत्ता नाही. कायच करावं बरं. आता अत्यंत वाट पाहू लागली. असं करताना ब्राह्मण रस्त्याला दिसला. माडीतल्या खिडकीतून पाहिलं रस्त्याकडे, तर ब्राह्मण दिसला आला. खाली उतरल्या, ब्राह्मणाचा हात धरला, एकांतात नेलं, नमस्कार केला. महाराज आपलं काम 100% केले. माझ्याकडे जे काम दिले ते पूर्ण केले. पुढचं आता तुझं तूप आहे. मंदिरात आणून सोडले. रुक्मिणीनं सांगितलं महाराज फार मोठं काम केलं, दक्षिणा काय देऊ. ब्राह्मण म्हणले दक्षिणा काय, दोघांचं लग्न व्हावं, संसार आनंदात व्हावं तुमच्या, हेच मागायचं, दुसरं काय. जन्मांतराच्या ठिकाणी तुम्हाला विसरणार नाही. इकडच्या बाजूला तर तयारी लग्नाची. हां, पाट, चौरंग, हार, नारळ, पाहुणे, नवरदेवाला मंडावळी बांधली, सगळा थाट बँड वाजायला. चला नवरीचे मामा नवरीला घेऊन या, लग्नाचा टाईम झालेला आहे. राजा भीमकाने सांगितलं, रुक्माभाऊ खरं तर माझा का नाही, माझा विचारच नव्हता शिशुपालाला द्यावं, पण आता तुझ्या पुढे चालेल ना, निदान माझं म्हाताऱ्याचं एवढंच ऐक. आपल्या घराचा कुलाचार कुलधर्म आहे.
आजपर्यंत देवीचं दर्शन घेतल्याशिवाय मुलगी पाटा उभारला नाही. मला वाटतंय फक्त दर्शन घेऊन येऊ द्या. कर काय करायचे ते. विचार केला सगळंच वडिलाच्या विरोधात काम चाललं, एवढं तरी वडिलाचं ऐकावत. अलंकार मंडित रुक्मिणी माता पातळी हिरवं परिधान केलं, हातात कंकणे, गळ्यात नाना प्रकारचे अलंकार, पूजेचं साहित्य. सांगितलं रुक्मिणी लवकर यायचं बरं काय, पाहुणे बसलेत अक्षदा घेऊन, उशीर करू नको, दर्शन घेऊन लवकर ये देवीचं. ताट सजलेलं अलंकार मंडित रथ सज्ज. रुक्मिणी म्हणली लवकर येते, चिंताच करू नको. रथामध्ये बसून देवीच्या मंदिराच्या ठिकाणी रथाच्या खाली उतरल्या. मंद मंद पावलानं रुक्मिणी माता मंदिरात जाऊ लागल्या आणि देवीची पूजा केली. गंध, पुष्प, धूप, दीप, डोक्यावर एक पुष्पार्पण केलं, नमस्कार केला. मला वाटतं देवीचीच पूजा करायली का हो. प्रार्थना केली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंद शिरोधिनी वासी जिष्णुविलासिनो दुष्णुनिते भगवती हे सितिकंठ कुटुंबिनी भोरी कुटुंबिनी भोरी कृते. जय जय हे महिषासुरमर्दे रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते. नमस्कार केला देवीला. डोक्याचं फूल खाली पडलं, ओंजळीत प्रसाद म्हणून घेतलं डोक्या. तेव्हापासून स्त्रिया डोक्याला फुलं लावतात, गजरे लावतात. मंदिराला प्रदक्षिणा घातली. 11वी प्रदक्षिणा होताच देवीनं रुक्मिणी मातेनं असताना डावा हात दिला. हो कसं वाटेल नवरदेवाला. मांडावळी बांधली, चौरंगावर उभा आहे, अक्षदा वाटल्या तर इतक्यात म्हणा बातमी मंडपात कळाली. शिशुपाळाचा तर चेहराच उतरला. शिशुपाळाचे रंग झाले 4 नाथ महाराज. झोप यायली का काय तुम्हाला. हो म्हणलं झोप येत असली तर काय सांगावं. शिशुपाळाचे रंग झाले 4 म्हणून नवरदेवाला चौरंग लागतो. पहिला रंग चेहराच उतरला. दुसरा रंग शिशुपाळाच्या लक्षात आला, आता रुक्मिणी भेटत. तिसरा रंग शिशुपाळाला चौरंगावून खाली उतरावं लागलं. आणि चौथा रंग शिशुपाळ लग्न मंडप सोडून 4 रंग झाले. रुक्माबाऊनं सांगितलं थांब चोरा, बहिणीची चोरी करतोस का. पाठीमागं लागला. देवानं पाहिलं, वापस फेरीला रथ. पळून जात नाही रे मी, सगळ्यात का तयारीत आहे. रुक्मिणीला विचारलं, आता बायकोय म्हणून विचारायलो, तुझ्या भावाला कायमचंच खलास करू का फजिती करू. रुक्मिणी म्हणे देवा खरं तर कायमचाच खलास करण्याच्या लायकीच आहे, पण शेवटी काही असलं तर काय. भाऊ आहे तुम्ही, बहीण भावात किती कट्टर भांडणं लागू द्या, शेवटी काय म्हणते, जाऊ द्या आपलीच आहे ताई, बोलली असेल त्याचं काय असतं, आपला दादा आहे बोलला असेल. फजिती केल्याशिवाय सोडू नका. अनंत प्रकारची फजिती केली. देवाला विजय मिळाला. रुक्मिणीला घेऊन निघाले. इकडच्या बाजूला सकाळी दादा उठले आणि देवाच्या रूममध्ये गेले. तो ब्राह्मण नाही ना आपलं नाही. लागलं काठी पण कुठं. बलराम दादा सैन्य घेऊन इकडं चाललेत आणि बाबा तिकून इकडे यायला. रस्त्यात भेट झाली एका चौकावर. बलराम दादा म्हणले कुठं गेलतास. दादा फार लांब गेलतो. कुठं. विदर्भात कौंडण्यपूर. फार लांब गेला. अरे कोण आणलंय हे, बरोबर कोण आहे. ही राजा भीमकची मुलगी आहे. तुझ्यापाशी कसं काय आली. आली म्हणले काय हरण केलं. अरे काही मारामाऱ्या, डोके फोडणं, भांडणं, कटकट्या ते सगळं झाले दादा. मग आता काय करायचं. इतकं काम मी केलं, पुढचं काम तुम्ही करा. घरातले दादा आहेत ना मोठे. आता माझं लग्न कसं करायचे तुम्ही ठरवायचं. इतकं काम मी केलंय.